कोणत्याही समारंभामध्ये गेल्यानंतर आपण कधी पाहिलं आहे का की स्टेजवर नेहमी बोलणारी वगैरे व्यक्त होणारी लोक ही काही मोजकीच असतात आणि बाकी मॉब हा सभागृहामध्ये जितके जमलेले आहेत त्या तुलनेत अगदी 1-2% लोक स्टेजवरती उपस्थित असतात आणि त्यातूनही बोलणारी आणि चांगली बोलणारी लोक तर फार कमी असतात। मग ही बोलण्याची कला आपल्याला पण अवगत व्हावी असं तुम्हाला कधी वाटतं का? तर हा आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे। मान्य आहे की बोलण्याची कला किंवा भाषण कला ही इतर कलांप्रमाणेच एक कला असल्यामुळे ते आत्मसात करावी लागते। ती जन्मजात फार कमी जणांना असते, पण जर आपण त्याचा व्यवस्थित सराव केला तर नक्कीच ही कला आपण आत्मसात करू शकतो। नमस्कार, मी सौ मंजुषा कुर्डूकर मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर विषय तुमच्या लक्षात आलाच आहे की स्टेजवरून प्रभावी भाषण कसे करावे। आता प्रत्येकालाच भाषण येत नसतं, पण कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग येतात की आपल्याला बोलावं लागतं। तर अशा वेळेस आपण ह्या थोड्या गोष्टींचा जर आपण विचार केला की नेमकं काय चुकतं, काय अपेक्षित आहे, तर आपण प्रत्येकजण चांगल्या प्रकारे भाषण करू शकतो। तर यासाठी हे आज जे काय मी काही पॉईंट्स सांगणार आहे तर ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका। चला, मी जवळपास शाळेत असल्यापासून भाषण देत आलेली आहे। अगदी 3री-4थीत असताना मला वाटतं मी सुरुवातीला पहिलं माझं भाषण दिलं होतं आणि तेव्हाचा अनुभव मला आजसुद्धा लक्षात आहे, कारण तेव्हा मी खूप घाबरले होते, खूप दरदरून घाम आलेला होता, अगदी हातापायला मुंग्या येत होते आणि मी काय बोलले आणि काय तिथे व्यक्त झाले माझं मला पण माहीत नाही। पण सगळ्यांनी खूप कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या आणि नंतरसुद्धा सगळे म्हणायचे की अरे वा, मंजू खूप भाषण छान करते। मग तेव्हा मला कळलं की आपल्याला ही कला अवगत आहे आणि मग त्यावरती मी काही फोकस केला। माझ्या अनुभवातून मी काही गोष्टी शिकले आणि त्याचबरोबर इतर उत्तम वक्त्यांची भाषणं जेव्हा मी ऐकली त्यांच्या निरीक्षणातून मला काही गोष्टी उमगल्या आणि त्यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यापुढे सादर करत आहे। ह्या अनुभवातून जे काही मला शिदोरी मिळाली ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण हे ऐकलंच असेल की बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनं देखील विकलं जात नाही। म्हणजेच बोलणे ही अत्यंत प्रभावी कला आहे। बोलण्यामुळे आपण लोकांना लवकर इम्प्रेस करू शकतो। पब्लिक स्पीकिंग हे सुद्धा एक प्रभावी माध्यम म्हणून वापरले जात आहे सध्याच्या काळामध्ये। तुमच्या असं लक्षात आलं असेल की स्टेजवरून बोललं की लोक जास्त नीट लक्ष देऊन तुमचं म्हणणं ऐकतात। जर तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर अशा प्रकारचं हे स्टेजवरून भाषण करणं किंवा आपले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करणं खूप सोपं झालेलं आहे। आता बऱ्याच क्षेत्रामध्ये ह्याचा आपण वापर करत असताना पाहतो आहोत। म्हणजे कुठल्याही कंपनीचे मॅनेजर असू देत, त्यांना जर मोठ्या प्रमाणामध्ये जास्ती मॉबला जर आपलं म्हणणं पटवून द्यायचं असेल तर अशा प्रकारचं तुम्ही जर पब्लिक स्पीकिंगचं तुम्ही नॉलेज असेल तुम्हाला तर ते तुम्ही प्रभावीपणे मांडू शकता। आता भाषण करत असताना पहिले 1 ते 1.5 मिनिटामध्येच तुम्ही समोरच्याला इम्प्रेस तुम्हाला करता आलं पाहिजे, कारण त्यानंतर लोक मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करायला सुरू करतात आणि मग आपलं भाषण हे रटाळ आणि कंटाळवाणं वाटायला लागतं। आणि अशा वेळेस जर समोरचा जर आपल्याकडे नजरेत नजर मिळवून पाहत नसेल आणि तो जर आपलं म्हणणं ऐकत नसेल तर वक्त्याचा उत्साहसुद्धा एकदम डाऊन होतो आणि आपण तितक्या प्रभावीपणे आपलं म्हणणं मांडू शकत नाही। त्यामुळे आपल्याला पण उत्तम भाषण करता येण्यासाठी काय आवश्यक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण बोलण्यास सुरुवात करताना आपल्या मनामध्ये आपण खूप आनंदी फ्रेश फील केलं पाहिजे। जर तुम्ही स्वतःच खूप उदास, कंटाळवाणे, चिडचिडे दिसत असाल किंवा तशाच प्रकारे वावरत असाल तर तुम्ही उत्साहाने तुम्ही समोरच्याला इंटरॅक्ट करू शकत नाही आणि मग समोरचं पण कंटाळवाणा फील करणार ना। म्हणजे तुम्हाला बघून जर त्यांना उत्साहच वाटला नाही तर तो तुमचं भाषण का ऐकेल। त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण उत्साही आणि आपल्या मनामधून फुल कॉन्फिडंट आपण फील केलं पाहिजे आणि तेव्हाच आपण आपलं म्हणणं प्रभावीपणे मांडू शकतो। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला स्टेजवरून बोलण्याची भीती वाटत असते, तर ही भीती का वाटते याचा आपण कधी विचार केला आहे का?
तर ही भीती जी असते ती अज्ञानातून वाटत असते. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपण नीट बोललोच नाही तर, जे बोलणं अपेक्षित आहे ते सोडून आपण इतरच काहीतरी बोलून गेलो तर काय करणार, आपला आवाज नीट आलाच नाही किंवा लोकांपर्यंत व्यवस्थित पोचलाच नाही, लोक आपल्याला हसतील का, अशा प्रकारची भीती आपल्या मनामध्ये आल्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो आणि त्यामुळे आपण बोलू शकत नाही स्टेजवरून. पण ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा एखादा विषय ज्याच्यावरती आपल्याला बोलायचा आहे तो जर आपल्याला खूप छान प्रकारे समजला असेल, तो जर आपल्याला आवडत असेल, तर आपण उत्तम प्रकारे तो समोरच्यापर्यंत पोचवू शकतो किंवा आपलं म्हणणं छान शब्दामध्ये आपण मांडू शकतो. आपण छान प्रकारे स्वतः आधी समजावून घेतला आणि आपल्यापेक्षा लहान लोकांना किंवा छोट्या मुलांना किंवा आपल्या अनुयायांना, शिष्यांना जर आपण समजून सांगत आहोत, अशा प्रकारे तो विषय मांडला तर आपण कॉन्फिडंट फील करू शकतो आणि तो आपण उत्तम प्रकारे मांडू शकतो आणि आपल्याला बोलताना भीती पण वाटणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टीचं आपण लक्षात घेतलं पाहिजे की समोर बसलेला मॉब हा मग किती 2 असोत की 20 असोत की 200 असोत, तुम्हाला काही फरक पडत नाही. कारण तुम्ही असंच फील करायचं आहे की आपल्याला हा विषय खूप छान समजलेला आहे आणि तो मी खूप छान मांडत आहे आणि समोर अगदी छोटी मुलं बसलेली आहेत किंवा आपले लहान बहीण भाऊ बसलेले आहेत आणि त्यांना मग त्यांच्यासमोर आपण घाबरतो का किंवा त्यांना पण लाजतो का, तर तशा प्रकारचं फिलिंग जर आपल्या मनामध्ये असेल तर आपण न चाचरता न घाबरता आपण उत्तम प्रकारे भाषण देऊ शकतो. आता अजून एक मजेशीर मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे बोलत असाल तरीसुद्धा वेळेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. वेळेनुसार वेळेत बसणारं आणि विषयाला धरूनच आपण आपलं भाषण केलं पाहिजे. अन्यथा मग काय होतं ना की आपण खूप काही बोलू शकतो. या कॉन्फिडन्समध्ये बरेच लोक असे करतात की ते खूप म्हणजे वयाने मोठे असतात, अनुभवाने मोठे असतात, तरी पण त्यांना वेळेचं भान नसतं आणि मग समोरचा मॉब अक्षरशः कंटाळलेला असतो, जांभ्या द्यायला लागतात, लोक मोबाईलमध्ये बघतात, कोणी उठून जातात, तरी पण यांचं आपल्या माईकला धरून बोलणं चालूच. तर या गोष्टीचं आपण भान नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण आपल्या बोलण्यामुळे इतरांना गैरसोय होऊ नये ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आयोजकांनी काही वक्त्यांना बोलवलेलं असतं, प्रत्येकाला ठराविक वेळ त्यांनी मांडून दिलेला असतो, आपल्याला नेमून दिलेला असतो आणि त्यामध्ये बसेल आणि समर्पक असंच बोलावं. वक्त्यांनी नेहमी वक्तशीर असावं. एकतर आपल्याला बोलवल्यानंतर आपण वेळेत जावं आणि वेळेतच आपलं बोलणं संपवावं. अन्यथा मग काय होतं ना की लोक टाळ्या वाजवतात आणि मग लाजिरवाणीपणे आपल्याला जागेवरती बसावं लागतं. मग ही गोष्ट आपल्या बाबतीत होऊ नये तर यासाठी या गोष्टीचं पण भान ठेवलं पाहिजे की आपण वेळेत बोललं पाहिजे आणि मुद्द्याला धरूनच बोललं पाहिजे. आपलं भाषण रंगतदार होण्यासाठी काही चारोळी, कविता किंवा एखादं छानसं काहीतरी कोट्स किंवा आपण एखादा सुविचार आपण आपल्या भाषणामध्ये मांडला तर भाषण रंगतदार होतं. थोडंसं नर्मविनोद असावा, जरूर असावा, पण एखादं काहीतरी खूप भंकस काहीतरी बोलणं किंवा अश्लील टीका टिप्पणी करणं किंवा अगदी समोरच्या मॉबमध्ये जर श्रोत्यांमध्ये, प्रेक्षकांमध्ये जर स्त्रिया असतील तर असं काहीतरी पांचट विनोद करायचा की स्त्रियांनी अगदी लाजेने मान खाली घालावे, हे उत्तम वक्त्याचं लक्षण नाही. त्यामुळे ही गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या हातात माईक आहे तेव्हा आपल्यावरती काहीतरी जिम्मेदारी आहे. आपण कोणाला तरी, कुठल्या तरी ग्रुपला रिप्रेझेंट करत आहोत आणि त्यामुळे आपली बॉडी लँग्वेज ही अत्यंत सभ्य असावी, आपली भाषा शुद्ध आणि सभ्य असावी. शुद्ध याचा अर्थ की सभ्य असावे, बोलणं आपलं आर्जव असावं बोलण्यामध्ये. म्हणजे कोणालाही अगदी तुसडेपणाने बोलणं किंवा शिवीगाळ करणं. आपल्या हातात माईक आला म्हणजे आपण काही फार मोठे कुठे हे झालेलो नाही आहेत की आपण कोणाचाही अपमान करू शकू. या गोष्टीचं आपण भान ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारचंच आपलं वर्तन असलं पाहिजे. आता अजून एक पॉईंट आहे की भाषण करताना बरेच लोकांना काय वाटतं ना की समोर खूप गर्दी आहे म्हणजे आपल्याला खूप जोरात बोलायचं आहे, अगदी तार स्वरात ते सुरू करतात की नमस्कार. काहीच गरज नसते. माईकचा आवाज हा तुमच्या बोलण्याच्या 10 पट वाढवून लोकांपर्यंत पोहोचवण्याची माईकची क्षमता असते आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या नॉर्मल आवाजात, थोडं अगदी नॉर्मल नाही,
नॉर्मलपेक्षा थोडंसं मोठ्या आवाजामध्ये तुम्ही बोलायचं, पण खूप गळ्याच्या शिरा नसात ताणून ताणून मोठमोठ्याने जोराजोरात बोलण्याची काही गरज नसते. शांतपणे, जेवढ्या शांतपणे, जितक्या स्थिर म्हणजे ठहराव असलेल्या भाषेमध्ये तुम्ही बोलाल, तितकंच तुमचं म्हणणं समोरच्या प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचतं. आणि त्यामुळे या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की खूप जोरात आवाज काढायचा नाही आहे, चिरका आवाज काढायचा नाही आहे. कारण आपण जेव्हा आपल्या क्षमतेपेक्षा मोठा आवाज काढायला जातो तेव्हा तो कसा तरी येतो, फाटतो, त्याचे आपल्या भाषेचे उच्चारसुद्धा विचित्र यायला लागतात आणि जो प्रभाव आपल्याला अपेक्षित असतो तो समोर दिसत नाही. आणि त्यामुळे आपण अगदी नॉर्मल आवाजामध्ये खणखणीत पण स्पष्ट आणि व्यवस्थित शुद्ध उच्चारांसहितच भाषण करा. आता सगळ्यात शेवटचं पॉईंट सांगते की जेव्हा आपण भाषण करायला म्हणजे सुरुवात केलेली असते तर तेव्हा आपल्याला भीती वाटणं साहजिक आहे. कोणी पण अगदी जन्मजात वक्ता नसतं की उभं राहिलं कुठेही की बोलायला सुरुवात केली, पण थोडी तयारी करायची असते. भाषणाची, विषयाची तयारी करायची असते, मॉबचा अभ्यास करायचा असतो, कोणत्या प्रकारचं तिथे जमलेला जमाव आहे, कोणत्या वयोगटाचा आहे, त्याचा थोडासा अभ्यास करायचा. आणि ह्याचं सवय होण्यासाठी कधी पण आपण आपल्या मैत्रिणींमध्ये, मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये एखादा चुटकुला सांगणं किंवा एखादा प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी, किंवा आपल्या छोट्या मुलांना, शाळेतल्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांसमोर काहीतरी सादर करणं, छोटी नाटुकली सादर करणं, अशा प्रकारे आपण जर सुरुवात करत गेलो तर आपण आपल्या एक चांगला वक्ता होण्याच्या दृष्टीने आपण त्याकडे वाटचाल करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपली ही कला वृद्धिंगत करू शकतो आणि नक्कीच एक उत्तम वक्ता म्हणून आपण सभागृह गाजवू शकतो. तर आजचे जे काही मी पॉईंट्स सांगितले त्याचा थोडासा गांभीर्याने विचार करा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, बेधडक शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.